90% शेतकरी कांद्याची उरुळी किंवा शीग लावती वेळी या दोन गोष्टींची सर्वात जास्त गडबड करतात आणि त्यामुळेच त्यांचा कांदा चाळीमध्ये लवकर खराब होतो। सविस्तर माहिती घेऊयात, पण त्याआधी अशाच माहितीसाठी फॉलो नक्की करा। तर मित्रांनो, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, उरुळी लावल्यानंतर लगेच भरुणात पात टाकू नका। त्याऐवजी पात उरुळीजवळ आणून ठेवा आणि रात्रभर उरुळी तशीच राहू द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पात टाकू शकता, जेणेकरून कांद्यातील फिल्डी रात्री निघून जाईल। नाहीतर उष्णतेमुळे कांदा उरुळीमध्ये असा मऊ होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या कांद्याची पात ही अजून 50% जरी हिरवी असेल तर लगेच पातीचा दाट थर टाकू नका। त्याऐवजी अगोदर हलका थर पातीचा टाका, तो थोडा वाळू द्या आणि मग दुसरा थर टाका। कारण बऱ्याच वेळेस आपण बघतो की कांद्याची वरची पात तर वाळली जाते, पण खाली कांद्याच्या संपर्कात असलेली पात ही ओलसर राहते, जी अशा बुरशीच्या वाढीस मदत करते। यामुळे त्यांचे काही फंगल स्पोर्स कांद्यावरती राहू शकतात, जे तुम्हाला कांदा चाळीमध्ये भरताना दिसणार नाही, पण कांदा चाळीमध्ये गेल्यानंतर त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली की ते कांदे खराब करतात।